नमस्कार मित्रांनो, मी आहे अमित पवार आणि आपण पाहत आहोत टेक्निकल गुरु चॅनल. तरी आपण पाहणार आहोत डिफ्रॉस्ट टायमरविषयी थोडीशी माहिती. एकंदरीत डिफ्रॉस्ट टायमर प्रत्येक कंपनीचा वेगवेगळा बनवण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीनं माझ्याकडे हे 3 प्रकारचे 3 टायमर आहेत. फक्त आपण पाहणार आहोत टायमरचं वायरिंग कोणत्या पद्धतीने केलेलं आहे. ठीक आहे, तर आपण जाऊया मेन मुद्द्याकडे. टायमर कोणत्या पद्धतीने बनवण्यात आलेला आहे किंवा काय टायमरमध्ये असतं, टायमर खराब आहे किंवा नाही. एकंदरीत आपल्याला माहीत नसतं की टायमर खराब झाला आहे, बायोमीटर खराब झाला आहे की सेन्सर खराब झाला आहे. आपण डायरेक्टली जर वरती कूलिंग होत आहे आणि खाली होत नाही असा ज्या वेळेला आपल्याकडे प्रॉब्लेम येईल तेव्हा आपण ठरवतो की टायमर खराब आहे. तर एकंदरीत टायमरचं वायरिंग काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. प्रत्येक टायमरमध्ये 3 नंबर पिन आणि तुमची 1 नंबर जी पिन आहे ही प्रत्येकाची सेमच असते. 3 नंबरवरती पॉझिटिव्ह सप्लाय दिलेला आहे कंपनीकडे आणि 1 नंबरवरती निगेटिव्ह सप्लायला दिलेला आहे. हे प्रत्येक कंपनीचं त्याच पद्धतीनं आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचा टायमर घ्या, 3 नंबर पिन आणि 1 नंबर पिन हे कंपल्सरी सेम राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा पॉझिटिव्ह सप्लाय 3 नंबरवरती द्यायचं आहे आणि निगेटिव्ह 1 नंबरवरती द्यायचं आहे. 1 नंबर आणि 3 नंबरच्या मध्ये मोटर असणार आहे जी टायमरच्या इनबिल्ट आतमध्ये फिट केलेली आहे कंपनीने. ठीक आहे, जोपर्यंत कंपनीचा फ्रीज टायमिंग असेल तोपर्यंत 1 नंबरवरून 4 नंबरला कनेक्शन जाणार आहे पॉवर सेक्शनचं. याचा अर्थ कॉम्प्रेसरला कनेक्शन जाणार आहे. त्यावरती आपली वायरिंग काय येणार आहे, 3 नंबरला पॉझिटिव्ह सप्लाय असणार आहे, 4 नंबरला कॉम्प्रेसरचं कनेक्शन असणार आहे. ठीक आहे, 1 नंबरला आपले निगेटिव्ह सप्लाय असणार आहे. आता राहिली एक वायर 2 नंबरची, तर 2 नंबरवरती आपला डिफ्रॉस्टसाठी असलेला हीटरचं कनेक्शन असणार आहे. ठीक आहे, एकंदरीत आपला टायमर काय काम करणार आहे तर आपण डायग्रामवरती बघूया नेमका टायमर कोणत्या पद्धतीने काम करतो. मित्रांनो, आपण पाहणार आहोत आता एक टायमरचा डायग्राम काय कोणत्या पद्धतीने बनवण्यात आलेला आहे तो पाहणार आहोत. तर 1 नंबरला सप्लाय पिन असणार आहे तुमचे न्यूट्रल आणि 3 नंबरला जे कनेक्शन असणार आहे तुमचं फेज असणार आहे. ठीक आहे, आत इंटरनल डायग्राममध्ये जर बघायला गेला तर 1 नंबरची जाणार आहे तुमची मोटरला आणि 3 नंबरची जाणार आहे ती मोटरला. तसंच जर इथं बघायला गेला तर हे न्यूट्रल आहे आणि ही 1 नंबरची जी दिलेली आहे तुमचे डायरेक्टली मोटरला कनेक्शन, इथं मोटरसाठी कनेक्शन गेलेलं आहे. ठीक आहे, त्यावरती आपण काय करणार आहोत, 1 नंबरला निगेटिव्ह आणि 3 नंबरला पॉझिटिव्ह देणार आहोत. जसं आपण 3 नंबरला पॉझिटिव्ह देईन त्याच वेळेला 3 नंबरचा पॉझिटिव्ह हा आपल्याला 4 नंबरवरती पाहायला भेटेल. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला 4 नंबरचं जे कनेक्शन आहे ते कॉम्प्रेसरला द्यायचं आहे. ठीक आहे, 4 नंबरचं कनेक्शन आपल्याला कॉम्प्रेसरसाठी असणार आहे. टायमरचं टायमिंग सायकल ज्यावेळेला कंप्लीट होईल त्यावेळेला टायमर काय करणार आहे की 4 नंबरचं कनेक्शन आहे ते कट करून हा 2 नंबरला सप्लाय देणार आहे. त्यावेळेला आपल्याला 2 नंबरचं जे कनेक्शन आहे हे 2 नंबरचं कनेक्शन आपल्याला हीटरला द्यायचं आहे. ठीक आहे, 2 नंबरचं कनेक्शन आपल्याला हीटरला द्यायचं आहे, जेणेकरून आपलं वायरिंग काय असणार आहे फिक्स आणि फायनल. जर कधी जर पाहायला गेला तर 1 नंबरला तुमचं फिक्स न्यूट्रल हे ठरलेलं आहे. ठीक आहे, 4 नंबर पिनसाठी तुमचा कॉम्प्रेसर असणार आहे, 3 नंबरसाठी तुम्हाला असणार आहे तो मेन फेज सप्लाय असणार आहे आणि 2 नंबरसाठी जो असणार आहे तो हीटर सप्लाय असणार आहे. एकंदरीत कोणत्याही पद्धतीचा आणि कोणत्याही कंपनीचा टायमर जर घेतला तर याच पद्धतीने कनेक्शन असणार आहे. कंपनीची सायकल कंप्लीट होईपर्यंत 1 ते 3 मध्ये सप्लाय तुमचा राहणार आहे. ज्यावेळेला कंपनीची सायकल कंप्लीट होईल त्यावेळेला 3 वरून सप्लाय तुमचा 2ला जाणार आहे. त्यामुळे तुमचं हीटर ऑन होणार. हीटर ऑन झालं की त्यावेळेला कॉम्प्रेसर कनेक्शन बंद असणार आहे. ज्यावेळेला हीटरचं टायमिंग सायकल जे काय तुमच्या कंपनीने दिलेलं आहे 8 मिनिटं, 6 मिनिटं, 10 मिनिटं जे काय दिलेलं आहे त्या हिशोबाने हीटरवरती सप्लाय राहणार आहे. त्यानंतर परत हा सप्लाय कॉम्प्रेसरकडे येणार आहे. त्यामुळे हेच कनेक्शन जर आपल्याला इंटरनल डायग्राम बघायचं झालं तर या पद्धतीनं 1 नंबर पिन आहे, 4 नंबर पिन आहे, प्लस तुमचे 3 नंबर आहे आणि त्यानंतर तुमचा 2 नंबरचं कनेक्शन दिलेलं आहे. त्याच पद्धतीने इथं मोटर आहे आणि हा बाकीचा गिअरबॉक्स आणि मोटरची कॉईल दिलेली. ठीक आहे,
या व्यतिरिक्त टायमरमध्ये काही असणार नाही, त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे कधीही टायमर चेक करायचा असेल तर 1 आणि 3 मध्ये तुम्हाला कंटिन्युटी येते का हे पाहावं लागेल. 1 आणि 3 मध्ये जर तुमची कंटिन्युटी येत असेल, जेणेकरून तुम्ही जर सप्लाय देत असाल तर 1 नंबर आणि 3 नंबरला ज्यावेळेला सप्लाय द्याल तर मोटर फिरते का नाही हे जर चेक केलं तर तुमचं टायमर ऑन आहे की ऑफ आहे हे लक्षात येईल. त्याच वेळेला 3 नंबर आणि तुमचे 4 नंबर जे कनेक्शन आहे यामध्ये कंटिन्युटी कंपल्सरी असणार आहे. त्यामुळे तुमच्या हे लक्षात येईल की 3 नंबर आणि 4 नंबर कनेक्शन तुमचं चालू आहे की नाही. त्यामुळे आपण कोणत्याही पद्धतीचा टायमर जर बदलत असाल, समजा आपल्याला ज्या कंपनीचा टायमर भेटत नाही असं वाटतं तिथं तुम्ही कोणत्याही पद्धतीचा टायमर लावू शकता. असं नाही आहे की व्हिडिओकॉनचा टायमरच्या जागेला गोदरेजचा बसणार नाही किंवा गोदरेजच्या जागेला व्हिडिओकॉन बसणार नाही. कोणत्याही पद्धतीचा टायमर तिथं लावू शकता. प्रत्येक टायमरचं वायरिंग एकसारखं आहे, फक्त त्याच्या पिन्स ज्या आहेत प्रत्येकाच्या चेंज आहेत. प्रत्येकाची न्यूट्रल सेपरेटच दिलेली आहेत आणि 3 कनेक्शन कॉमनमध्ये तुम्हाला दिलेलेच आहेत. ठीक आहे, तर ही आहे आपली फक्त टायमरबद्दलची माहिती. यानंतर आपण पूर्ण डबल डोअर वायरिंग पाहणार आहोत पुढच्या भागात. डबल डोअरचं वायरिंग तुम्हाला पुढच्या भागात पूर्णपणे पाहायला मिळणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.